राणी कुठे गेली कडे? पेपर काढले होते मी तिथं. नेऊन तर नाही टाकले राणीनं. नाही राणी नाही नेऊन टाकलं. राणी समजते, राणी हुशार आहे. शिकली सवरली आहे, वाचलेत असते तिनं पेपर. कुठं टाकले कुठं नाही का? मी नच ठेवले का कडे कोणत्या ड्रॉवर मध्ये की पाहतो बरं. अरे मी काय म्हणलं, राणी कधी आंघोळ करायला गेली आणि बाबांनी मी नाही का इथं चाललो होतो आपल्या श्वेताच्या संध्याच्या हॉस्टेलमध्ये चाललो, निघालो आम्ही, निघून राहिलो आता. तर तिला सांगत होती कपडे गिपडे बरोबर घेऊन घे बा, अंदर आणजो बा. तू चालला वाटते कॉलेजमध्ये चालला तू? हो जास्त लागेल ना मला कॉलेजमध्ये, जा नाही लागेल का? तर तिला सांग ते आंघोळ करून आल्यावर मला म्हणते बाप म्हणते चल चल लवकर म्हणते, घाई करून राहिला. तर मी चालली हॉस्टेलमध्ये त्या संध्याच्या श्वेताच्या बोलावलं म्हणते सगळ्या माय बापाले. तर जाऊन पाहतो काय म्हणते काय नाही, तर कायच्यासाठी बोलावलं कायच्यासाठी नाही. तर आणि पोट्टीसोबत बोलून येतो. आणि भेटही नाही झाली, लई दिवस झाले ना, पोट्टे आले नाही ना. आमचंही मन होतं त्या दिवशी जायचं, पण नुसतं टळूनच राहिलं जाणं. आज जाईन उद्या जाईन करून. तर तिला सांगतो दरवाजे की बरोबर अंदरून लावून घे म्हणा, कपडे गिपडे घेऊन येतो म्हणा वेळेवर. आणि आम्ही येतो तरी 7-8 वाजेपर्यंत, 7 वाजेपर्यंत येऊन जाऊ. तर स्वयंपाक पाणी करायला लावतो आमच्यासाठी. नाही तर बसून वाटतात, तसं नको करायला लावतो. म्हणजे मग राणी काय आज दिवसभर एकटीच राहील काय? घरी आई एकटीच राहील म्हणजे कोण नेते त्या बायकोली? कोण घेऊन उठून पाहिजे का त्या बायकोली? वा रे वा, काय बोलाव रे त्यासोबत सागर. जातो मी आणि येतो लवकर. बाबांना मी जातो. मी जात नव्हती पण माय मन आहे भेटाले. लय दिवस झाले पोरीले पाहिलं नाही ना दोन्ही पण. आणि सगळे जण म्हणते साऱ्याचे माय बाप येते, यायचे दोघीचे येत नाही. तर चला बा म्हटलं जाऊन पाव, आपले तर 17 कामं राहतेस. जाय ना तर मग जाय सांगतो मी तिला, सांगतो. झालंच नाही का होतो? चाल ना, किती वेळचा बाहेर उभा हो मी. हो असं इथे चाल ना. काय आला तुझ्या बाप माय मांग मांग आहे ना? आला आहे ना, म्हातारपणी बी असा करते का नाही हा माणूस, का काही समजतच नाही. येतो ना जी, सांगू तर द्या थोडस पोराले सुनेले. ते पोरगी घरी राहीन दिवसभर एकटी, तर त्याला सांगून दिलं थोडस लवकर येण्याची कोशिश कर जरी. दुपारी गिपारी घरी एकटीच राहते ती पोरगी तर. हो ठीक आहे ना, ठीक आहे. या तुम्ही, काय काही तेवढं टेन्शन नाही. या चल मला झाला गंडो पाय पाणी केला का नाही, आंघोळ करायला किती वाटते. आई ना बाबा कुठं गेले जी? मला आता बाहेर जाताना दिसले. हो जी, सूरजजी हे गेले श्वेताले संध्याले पाहिले गेले हॉस्टेलमध्ये. सर्व मायबाप येते म्हणे, तर तिने फोन घेऊन केला असं, तर या म्हणे भेटायला. तर गेली वाटते दोघी जण. दे बरं डब्बा. झाला काय टिफिन तुला बनवणं? झाला काय? हो काहीच झाला. हो झाला ना, झाला बांधून नाही ठेवला मी ना डब्बा तुमचावाला. आणि मग आई ना बाबा कधी येत? पप्पा तुला सांगतच विसरलो. ते नाही का तुला म्हणे कपडे काढून ठेवतो म्हणे आई, दरवाजे अंदरून लावून घेतो चांगला. आणि मी जातो ना, आई बाबा येते 7-8 वाजेपर्यंत संध्याकाळी. तर मग मी येतो 3-4 वाजता येईन मी. तर तैवरी पाहिजे मग बरोबर. घरी नाही आहे कोणी तर बरोबर लक्ष ठेवतो. बापरे, संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत येणार नाही? मग चाल ना की सागरजी, फिरायला जाऊ ना आपण. चाला ना मस्त. आज मस्त बाईकवर फिरायला जाऊ जी. मस्त दूर जाऊ आपण असं. चल ना मस्त. किती दिवस झाले जे आपण सोबत गेलोच नाही. सुट्टी माझ्या सासरा बसलाय का ती तुम्हाला देणार? हो राणी काय बोलतं? काय नाही, उठलं सुटलं फिराले. कधी वेळ नाही पाहत, काढ नाही पाहत ना, आपलं फिरायला चालतं काय म्हणते. काय बोलाव तुला काही समजत नाही बा राणी. आता मी ड्युटीवर नाही जाऊ का? तू सांग. आता काल गेले असते हे, तर म्हणलं असतं काल रविवार आहे तर चाल बा म्हणून नेलंही असतं. आज कालची सुट्टी झाली ना, आज अजून डबल सुट्टी पडू काय मी? सांग तू. तुमचं बायकोवर प्रेमच नाही आहे. तुमचं प्रेम राहणे. तसं नाही राणी, आता श्वेताचं लग्न आहे सामोर जाऊन, तर सुट्ट्यामध्ये गॅस लागन तवा, म्हणून मी काही सुट्टी पाडून नाही राहिलो. माझ्या सुट्ट्या बाकी राहिलं वाईटिंबा. मग म्हणजे कसं त्याच्यातलं याच्यात कवा झालं पाहिजे, म्हणून तुला समजत नाही. बरं बाप्पा, जा तुम्ही कामाला जा. मग मी 4 वाजेपर्यंत एकटी राहू का जी? माय मैत्रीण आहे जी इथं आपल्या सिटीमध्ये, जाऊन येऊ का मग तिच्या घरी भेटून? आता काही जायची गरज आहे का? तिने बोलाव आपल्या घरी. तू जाण्यापेक्षा तिने बोलाव घरी, म्हणजे थोडंसं आई बाबा लवकर आले तर तू दिसली पाहिजे घरी. नाही दिसली तर मग अजून त्याला शकेल का आम्ही घराच्या बाहेर असलो म्हणजे हे इंडालीत जाईन बा म्हणून. असं नाही वाटून का त्याला इंडालीत जाते बा म्हणून. त्याच्यापेक्षा तिनेच बोलाव ना तुझ्या मैत्रिणी इकडं. तिनेच बोला फोन करून. तसं करतो मग, ठीक आहे, तिले बोलावतो मग. तशी लय दिवस झाले मी भेटलीच नाही तिले. बरं मग काकू जा तुम्ही. मी रुद्राच्या शाळेतही जातो ना, आता मध्ये नाही का पॅड घ्यायची आहे जी काकू, तर विसरली मी. तर पहिले पॅड घेऊन घेतो आणि जाता रुद्राच्या शाळेत जातो म्हटलं. तर मध्ये वेळच होईल. तुम्ही काय थांबता माझ्या बरोबर? तर तुम्ही चालले जा म्हणतो. शॉपिंग वॉपिंग तर झाली, आता तुमची खरेदी तर केलीच. तर मग मी जातो म्हटलं. हो मध्ये याच्यावानी दिसून राहिला बाई घनश्यामानी. घनश्यामुळे का काय? तर मग ते पोरगी कोण आहे कडे? तिथं दिसून राहिले. हिचं लक्ष नाही वाटते छायाचं. हो ठीक आहे ना, ठीक आहे. जातो मग आम्ही. आणि तू ये मग मागून त्या पोरासोबत. याटोनं जावं लागते का पैदल जातो बाई तिथपर्यंत शाळेपर्यंत? हो कुठे 20 रुपये देता, पैदलच जातो. जेवढं साई जास्त दूर नाही आहे, 10-15 मिनिटाचा रोड, लवकर जातो, काही नाही होत.
मला माहित आहे ना ते शाळा. तर जातो ना, पोराला घेऊन येतो बा म्हटलं. जातो मी त्यावरी ऑटो भेटला तर ठीक, नाही तर मग थांब जा म्हटलं. हा बरं बरं ठीक आहे ना. अजूनही मस्त दिसतं बा तू पाहिले आरती. हा खरंच मस्त दिसतं. आणि पहिल्या सारखेच केस ठेवले का तुम्ही अजूनही? पहिले बापकट होती तर आताही बापकटच. हा वाढवली नाही, मला वाटलं वाढवली गिडवली असं म्हटलं. हा तसे ना तसेच केस आहे. आता तर वाढवा लागत होती केस लग्न झाल्यावर. हा मला बाथरूमच ठेवले केस. नाही शक्ती म्हणा तुला चांगली गिंगली दिसते, पण मी म्हणतो वाढवायला पाहिजे नव्हतं लग्न झाल्यावर. मला वाटलं वाढवली गिडवली असं तुम्ही केस. आता हे पहिलेपासून असेच केस करू नये आणि माझ्या चेहऱ्याला असेच सूट होते म्हणून मग का चांगली नाही दिसत का? असेच केस आहे म्हणतं अजून तर. नाही चांगले चांगले दिसतो खास म्हणा. तू पहिलेपासून स्टँडर्डच राहतो. तू पहिलेपासून स्टँडर्ड बाई आहे. तू स्टँडर्ड बाई राहिली पहिलेपासून स्टँडर्ड आहे. सारी पोरं त्या मागे लागे. हा मलाच कसं पसंत केलं तर काय माहित तू ना, पण मला बी दिला तो का पाहिली उठून फिरून. तू बी चांगला दिसत रे घनश्याम. आता पहिल्याच्या पेक्षा एका लेकराचा बाप झाला वाटत नाही, पण तुझे लग्न झाल्यासारखं. हा कोणी म्हणणारही नाही तुले लग्न झालं बा म्हणून तुझे नाही. आता ते काय सांगा, आता तू म्हणून राहिली भाजी म्हणून. नाही तर काय सांगा. हो दिसत नसेल मला, खरंच दिसत नाही काही मी राहते लग्न झाल्यासारखा. हो आरती लवकरच हरभऱ्याच्या झाडावर चढते हात. चल मग बसू ना थोडस. इथं उभ्या उभी गोष्टी करतो काय? हा लोक काय म्हणून आपल्याला नवरा बायको समजून ना. नाही रे बापा, नवरा बायको कायले विचार्या. कोणी पाहिलं गेलं मला तुझ्यासोबत तर बस झालं. माझ्या तर सोडचिट्टी सोहायची होय. हा येऊन बसा लागून त्या घरी नाहीत मले. या ना मग काय होते आली तर येतो माझ्या घरी. दोघी पोचतो मी, काय टेन्शन नको घेऊ तू. ते तर बस कोणतीही गोष्ट मजाकच उडवतो तू तर. हो माय कसं म्हणणं आहे, एका ठिकाणी बसू बा मग बोलू म्हटलं आपण. इथं कसे माझ्या गावातले लोक फोकल राहते. एखाद्याने पाहिजे गेली आज गेली आपण हा सांगून माझ्या बायको गेली म्हणून म्हटलं हे करत कसं आमची योग पॉईंट असं आहे का आमच्या गावात येणार जाणार लोक ना उभी राहते इथं. तर म्हणून म्हटलं चल बा थोडंसं तिकडं बसला आडपोमध्ये, म्हणजे एवढं लक्षात नाही येत कोणाच्या दिसत नाही असं होईल माय म्हणणं. नाही बा मी नाही येत बा. कोणी पाहिलं गेलं तर ग आपत मी नाही येत. नाही पाहत ना. चल ना चल बसू तिकडं मस्त रसवंतीमध्ये. हा मस्त उसाचा रस घिस पेचो मस्त. जाऊ दे चाय माय नको पिऊ आता, ऊनच पडून राहिली. उसाचा रस पे मस्त. हा चल बसू तिकडं. माझ्या मित्राचा ओळखीचा आहे तो. जाऊ का गड्या? नाही तर लवकर पोहोची नाही बी आणि लेकराला घेऊन येऊ नाही बी जाईन. शांभाऊजीला फोन करतो, नाही तर मग तिकडून यायच्या वेळेस शांभाऊच्या गाडीवर चालली जाई नाही का नाही. त्याच्या बापाने म्हटलं जावं म्हटलं आज घ्याले, त्याचा ऑटो नाही आला आज तर. हा घ्यायला जा म्हटलं म्हणे म्हणे काम आहे म्हणे. हा नाही गेले त्याचे बाबा, मला या लागला आता. श्यामले पाठव म्हणे घ्याले. तर आता श्यामभाऊजी तर कामाला गेले ते म्हणे मला वेळ नाही. तर आता तिकडून याच्या वेळेस त्याच्या गाडीवर त्याला फोन करतो आणि बाबून मी येऊन जातो. चाल ऑटोच पाहतो ऑटो आहे का तर. बाई हे तर मध्ये रुद्राचे पप्पा आणि दिसून राहिले गड्या. आणि ते पोरगी कोण होय बाई? साडी गिडी घालून दिसून राहिले. कोण होय हो बापा हे? आ बापा बापा, आणि हे काम होय का यायचं वालं? मला म्हणे अर्जंट काम आहे अर्जंट काम आहे. आणि हे कोणतं काम आहे हो बाप्पा यायचं? अरे देवा थांब बरं थांब लपून का नाही इकडे जाऊन उभीच राहतो उलटी पाठ करून. माहीतच पडते काय बोलते काय नाही. तर तसं बी याच्या बापाचं तिकडंच लक्ष आहे ना. चल ना बसू ना. हा रसवंतीमध्ये बसू मस्त. उसाचा रस घिस पे मस्त आणि मस्त गोष्टी करू. हा चल ना. उसाचा रस पे म्हणते. बायकोले कधी म्हणलं नाही याला. उसाचा रस प्याले चालवा म्हणून. आणि हे कोणती होय वा? डुकरीन वानाची उसाचा रस पाजून राहिला घेऊ तिले. नालायक वानाचा माणूस. लग्नाच्या पहिले फक्त नाही होतो. हा माझ्यासोबत चाल म्हणलं का चालली 2-3 मैत्रिणीला घेऊन. हा आणि आता चाल म्हटलं तर एवढी विचार करून राहिली. एवढा काही विचार करायला लागते. चल बसू तिकडे चल. नाही रे तुला का माहित आहे, माय नवरा गरीब दिसते पण असा गरीब आहे नाही. त्याला गेली दिसली ना मी तर बस झालं. आता इथं कसं रोडवर एवढा कोणाला शक येत नाही. दोघे जण बोलत असलं तर कोणी समजन का आहे बा ओळखीचे पाडकीचे. असं समजते. आलाय माय नवरा तर सांगता येते का बा ओळखीचा माणूस आहे बा म्हणून, ओळखीचा आहे बा म्हणून. रसवंतीमध्ये बसलं गिसलं तर बस झालं. मग कामच कमान झालं मायवालं तर. असं हिचंही लग्न झालं आहे वाटते. आणि लग्नाच्या पहिले अरे बापरे, म्हणजे लग्नाच्या पहिले पासूनच लफडं होय का यायचं बापा. साडी गिडी मस्त घातली पण तू ना. आरती एकदम नवरीनवाणी दिसून राहिली. लय सुंदर दिसून राहिली तू आरती. पहिल्याच्या पेक्षा सुंदर दिसून राहिली. खरंच दिसून राहिली. अरे कितीक वेळा तारीफ करशील बिचाऱ्या माई. माहित आहे ना मले मी सुंदर हाव म्हणून. तेव्हा सर्व्हिसवाल्यानं केलं ना बिचाऱ्या माझ्यासोबत लग्न. मग क्लास 1 ऑफिसर आहे म्हटलं तो. क्लास 1 ऑफिसर. शिंगे क्लास 1 ऑफिसर आहे. त्या नवऱ्यात काय याच्या मागं लागली व? माया नवऱ्याच्या मागं लागले. 17 लोक पाहायचे तोंड पाहायची सवय आहे का होईल? चांगला क्लास 1 ऑफिसर आहे म्हणते. या बकऱ्याच्या मागं लागली काहून? तर काय झालं काय पाहिलं याच्यात काय माहित का?
क्लास वन ऑफिसर आहे हा मला शिकून राहिली का क्लास वन ऑफिसर आहे म्हणतो हा शाळेत नेवानाची मला माहितच नाही का हा ते प्रशित आहे होते नव्हता शिकून राहिली तो शाळेत नेवानाचे तहसील मध्ये ते प्रशित आहे म्हणते हा काय मी माहिती काढली नाही का हा मला शिकून राहिली तू हा काही असं ते मला तू काही करा नाही लागत चल मग बसून थोडस हा कोण सांगे रे तुले याला कसं माहित पडलं कडे माझ्या नवरा चपराशी आहे म्हणून नाही रे नाही रे क्लास वन ऑफिसर आहे माझ्या नवरा चपराशी की नाही आहे तुले शिक्षणातला हे फरक कळते का नाही करत हा क्लास वन ऑफिसर आहे म्हटलं माझ्या नवरा बदली झाली तर आलो इकडं आता कोणी असू दे मला काय करा लागते मग कोणी असू दे पुन्हा एवढी लागून राहिली रे चट लयच ऊन लागून राहिली छत्री आणली असती तर बरं झालं असतं ऊन लागून राहिली का रुमाल देऊ का मला रुमाल देऊ पण रुमाल पुरणार नाही तुले रुमाल काय देता ते कपडे दे ना काढून तिच्या अंगावर दे टाकून सर्वेच्या सर्व कपडे बापरे कोण बापा हे बायको विकत नाही वय अरे अरे त्या पोई मध्ये आता अरे देवा हिनं पाहिलं छाये 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 गेलेलंच बरं बापा इथून हा हे तर मला डेंजर दिसून राहिली हा घनश्यामची बायको बापा इथं आपल्याला बोलन गिलन शिवा गिवा द्यान हा अंगावर गिंगावर येईन तर आपलीच बेइज्जती होईन हा नवऱ्याला गिवऱ्याला माहीत पडन बापा मी चालली बापा इथून अरे बापरे आता काही खरं नाही हे माझ्याकडेच येऊन राहिली अरे घनश्याम अडव तिले अडव इथं नाही तर तमाशा करून ते लोकांच्या नवऱ्याला नांदी लावता कुठं पण राहिली वा थांब तू तिथं थांब तू थांब छाये छाये ऐक माय मत नाही ऐक छाय रोड तमाशा नको जाऊ दे कोण आहे लवकर सांगा मला पहिले कोण आहे जिप्री कोण आहे मला लवकर सांगा कधीपासून नाटक चालू आहे तुमचे सांगा लवकर कधीपासून नाटक चालू आहे तुमचे कधीपासून चालू आहे तुमचे नाटक मी सगळ्या गोष्टी तुमच्या मतान आहेत तू सगळे तुमच्या मतान करतो आणि तुमचे बाहेर असे धंदे चालू आहे नालायक माणूस हा कुत्र्यावानाचा तुम्हाला काही लाज घेत वाटते का नाही वा घरात लेकरू आहे बायको आहे मला कधी नेलं नाही तुम्ही उसाचा रस्ता दिली जबरदस्तीने चालवा छाया तसं काहीच नाही आहे माहिती तर काहीच नाही आहे ते मायवाल्या कॉलेजमध्ये पोरगी आहे ते भेटली मध्ये अशी तिथं भेटली होती बोलून राहिलो होतो हा तेवढे तू आली तू तर कधी होती ना तू इथं शिटीत कशी काय आली तू कशी आली म्हणून विचारून राहिले मध्ये शिकून राहिले मध्ये तुम्ही शिट्टीत कशी आली म्हणून शिट्टीत कशी आली म्हणून विचारून राहिले शिट्टीत आली म्हणून मला तुमचे हे धंदे माहित पडले नाही तर माहित नसते पडले तुमचे धंदे नाही हो नाही छाया तसं काहीच नाही अहो ते तिचं लग्न झालं आहे तिची एक पोरगी आहे नवरा आहे तिले काही नाही ते माझ्या कॉलेजमध्ये होती तर नाही का कॉलेजमध्ये होती तर ते भेटली मला इथं तिच्या नवऱ्याची बदली झाली तर दिसली मला ते बोललं दोन शब्द चाल म्हणलं होतं तिथे आपला उशात रस आले आता तसं नाही म्हणणार का काय म्हणून लयच तिकट आहे बा असं नाही म्हणून का आधीपासून चालू आहे तुमचं मी सगळ्या गोष्टी ऐकल्या तुमच्या इथं उभं राहू माझ्या पाहून नाही राहिली होती ते पण लक्षात नाही आलं तिच्या आल्या मी इकडे तोंड करून सगळं ऐकून राहिली होती तुमची आले नाटक तुम्ही काय बोलत होते ते काय बोलून राहिली होती ते गुबडतोंडी आणि तुम्ही काय बोलून राहिले ते सर मला माहित पडलं शिकून राहिले मध्ये तुम्ही लग्नाच्या पहिल्यापासून चालू आहे तुमचं मला पत्ता लागून नाही दिला तुम्ही शाळेत तसं नाही आहे ते लग्नाच्या आधीचं काहीच नाही आमचं वाला तिचं नाही काहीच नाही खरंच सांगू राहील तुम्ही खरंच सांगतो मी खरंच नाही काहीच नाही काहीच नाही आता तुमच्यासोबत राहतच नाही आता बिलकुल राहणार नाही आता तुमच्यासोबत मला माहित नव्हतं माझ्या नवरा चांगलाच नाही म्हटलं भले थोडंसं कडक असं मावर बोर करते मायावर हे असं म्हटलं पण माया असा नवरा चांगला आहे इकडे 10 बायाजवळ मी सांगू माझ्या नवरा असं चांगला आहे बाई माझ्या नवरा असं माझ्या लपडेलवाला नाहीये तुम्ही तर माझ्या सारं नाक खाली करून टाकलं तुम्ही माझ्यासोबत एवढी गद्दारी केली माझ्यासोबत तुम्ही एवढी गद्दारी केली राहतच नाही तुमच्यासोबत आता मी बिलकुल राहत नाही मी तुमच्यासोबत मला राहतच नाही तुम्ही एवढे नालायक निघाल म्हणून माझ्या सारं घर बरबाद करून टाकलं आता मी राहत नाही तुमच्यासोबत बिलकुल राहत नाही मी माझ्या लेकराला घेऊन जातो मी नाही राहत इथं अहो छाया ऐक तसं काही नाही मी सांगू राहिलो तुला ऐक चाल गाडीवर बस गाडीवर बस आपण चाललो तो घरी जाऊ ये घरी गेल्यावर बोल तू इथं रडू नको चल नातू नाही दिसून राहिला की तुमचा नेहमी तर नातू दिसते तुमच्यासोबत मांग याचाच आहे बाई नातू मायावाला शाळेतून माय गेली आणाले तर त्याचावाला तो याटोवाला आला नाही ना आज तर माया लहान पोरानं दिलं त्याला शाळेत सोडून पण तिकडून याच्या वेळेस तर माय गेली आणाले घनश्याम घेऊन येत होता तिकडून याच्या वेळेस शाळेत जाण्यापेक्षा नाही म्हणे तो त्याला कोणतं तरी काम असन तर नाही म्हणे तो तर मग हेच गेली इले काम होतं वाटते तर निर्मलाबाई जाऊन राहिली होती वाटते तिला दिसली असं तर म्हणत असं मी बी येतो बा म्हणून तर मी म्हटलं बाई जाऊ दे आता निर्मलाबाई सोबत चालली तर जाय बाई म्हटलं तुम्ही जर नाही म्हणलं असतं तर गेली नसती का मग नाही गेली असते आहे ना नाही हो माय कुठं ऐकते व
सुना ऐकते का जी? आजकालच्या सुना सासवाच्या मतानं पहिल्याच्या सारख्या सासवाही नाही राहिल्या बाप्पा आता. आणि सुनाही नाही राहिल्या. काय ऐकते जी त्यावाल्या? फक्त काहीतरी विचारते जाऊ का बा म्हणून. नाही म्हटलं असतं तर गेलीच असती, हाय का नाही? हो जी शकुनी बाई, आजकालच्या सुना नाही ऐकत बाई. जाऊ द्या, आता त्याचा जमाना आहे की नाही. पहिले सासवायच्या हाती सुना राबत होत्या, आता सुनाच्या हाती सासवा राबते, नाही का? अशासारखी गोष्ट. हो, आता तसं म्हणा का असं म्हणा, कसंही म्हणा. निर्मलाबाई तर आली. माय सून कुठे टाकली हो बाप्पा तुम्ही तिले? आम्हा शकुनी बाई छाया तर मागून येतो म्हणे, आम्हाला ऑटोच भेटला नाही हो लायवेचा. आता कुठं आलो बाप्पा, एक ऑटो भेटला तर ऑटोच लय भरू नेते जी. आणि माय तर माहित आहे तुम्हाला कसं आहे. तर मला तर 2 बाईची जागा लागते बाप्पा. तर ऑटोच नव्हता भेटत. जो येत होता भरूनच येऊन राहिले होते. तर मग काही एक ऑटो केला बाप्पा आम्ही दोघीनं. जाय म्हटलं मग काय करा, अजून रात्र होईल म्हटलं. आता 5 तर वाजूनच राहिले. मी म्हटलं तरी छाया आली तर छायाला येऊ देतो म्हटलं. तर छाया आलीच नाही. तर मला वाटलं ते गाडी माडीवर आली असं मग तुमच्या पोराच्या. आली नाही का? तुम्ही इथंच बसून आहे का? नाही व निर्मलाबाई, मी आत्ता आली. 10 मिनिटं झाली यायच्या जवळ येऊन बसली तर, नाही का कौसुबाई? सुनेचीच वाट पाहत आहे ठेवाल्या नाताच्यातनं. सुनेची आत्ताच आल्या ठेवाल्या. 10-15 मिनिटं झाले. घेतली का मग साडी गिडी? हो घेतली बाई आता साडी. घेतली. यायची सून होती ना घ्यायच्या वेळेस. आली असन मग, आली असन. नाही तर श्यामेची गाडी नेली गेली घनश्यामनं. आली असन मग, फोन गिन केला असन नवऱ्याला तर आली असन मग. चल मी जातो बापा घरी. कौसुबाई जातो बापा मी घरी. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडते की नाही आवडत ते मला कमेंट्स करून सांगत जा. आणि सबस्क्राईब वाढवा ना लवकर. लाईक पण करा, शेअर पण करा. आणि मधात माझ्या मुलाचा आवाज येत असेल तुम्हाला तर त्याच्यासाठी तुम्हा सर्वांना माझ्याकडून सॉरी. माफ करा मला. पण आता काय करता, तो त्याला सांभाळूनच करा लागते ना मला. पर्याय नाही ना दुसरा. तर म्हणून म्हटलं बरं ठीक आहे, भेटू मग उद्या. आता सबस्क्राईब वाढवा. लाईक शेअर नक्की करा मात्र.